हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर खूप दिवसानंतर माझा ब्लॉग आलेला आहे, कारण का मला शूट करायला टाईमच भेटला नाही आणि इथे मुंबईला येताना पण मी शूट नाही केलं. तर मला 2 दिवस झाले इथे मुंबईमध्ये येऊन आणि हा माझा मुंबईमधला पहिला आता शूट आहे. तर सगळ्यात आधी तर आज आम्ही जाणार आहोत पिकनिकला, कारण का 1 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं माझ्या भावाचं आणि आमचं की जायचं आहे. आणि ही पिकनिक प्लॅनिंग माझ्या भावानेच केलेली आहे, म्हणजे कीच भावाच्या तर्फे. तर आम्ही जाणार होतो. मग सकाळी 6लाच उठून मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेतली आणि बाबूला पण आंघोळ घातली आणि त्याचं आवरून घेतलं. बॅग भरून घेतली त्याची आणि जे जे कपडे लागतात ते घेतले इथे. आणि मग मम्मीचे फोन पण येत होते आणि बस केलेली होती ना, खूप जण होते. मग इथे बहिणीचे पण सगळं आवरून घेतलं तिने आणि आम्ही निघालो. आणि मी तर म्हणते प्रत्येक स्त्रीने ना महिन्यातून नाही तर 2 महिन्यातून कुठे बाहेर गेलंच पाहिजे, कारण काय हे चार दिवारीमध्ये रोजचं बायकांना बोर होऊन जातात. आणि बसमध्ये बसलो आम्ही आणि बसमध्ये बसल्यानंतर मला लहानपणाची म्हणजे गणतंत्र दिवसाचे मला बघून आठवण आली लहानपणची. आणि मस्त आम्ही ते व्हिडिओ केले आणि बाबूनी पकडली होती विंडो सीट आणि तो काही सोडत नव्हता. त्याच्या आजीकडे बसलेला, म्हणजे कीच माझ्या मम्मीकडे बसलेला. आणि मग तो बसलाय म्हणून मग इथे आम्ही थोडेसे व्हिडिओ करून घेतले, आमच्या गप्पा गोष्टीच रंगल्या. आणि वातावरण एवढं भारी वाटत होतं ना. मला असं वाटतं आम्ही जवळजवळ आलेलो होतो, कारण का थंड लागत होतं आणि एवढे नारळाची झाडं इकडून तिकडे होती. आणि जसंच उतरायचं होतं तसं माझं पिल्लू ते झोपून गेला. मग काय त्याला उठवलं आणि आम्ही ते उतरलो. आणि हा माझा भाऊ आहे मोठा. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठल्या प्लेसवर आलो आहे. मग बाबूचा इथे हात पकडून हा मुलगा थांबतच नाही, पुढे 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 चालूच राहता. हा आमचा पाणीवाला आहे आणि हा आमचा साऊंडवाला आहे. तर आम्ही सगळे इकडे आलो. आणि नंतर मग मला भूक लागली होती, सकाळचा नाश्ता केला नव्हता ना, लवकर उठलेलो तर. मग म्हटलं मम्मीला सगळ्यात आधी आपण नाश्ता करूया. आणि तसं तर सगळ्यांनी घरून ना जेवणाची तयारी करून आलेले आहेत. जेवण म्हणजे घेऊन आलेले आहेत आणि नाश्ता पण घेऊन आलेले आहेत. आणि इथे रूम पण बुकिंग केलेली होती, सगळी सुविधा आणि एकदम मस्त होतं. मग इथे केली आम्ही एंट्री. आणि सगळ्यात आधी बोलणं झालं आमचे थोडेसे. आणि बाबूला इथे त्याचा फ्रेंड पण भेटला खेळायला. मग यांचं खेळणं चालू होतं. म्हटलं तोपर्यंत फ्रेश वगैरे झालो आम्ही. आणि इथे थोडेसे मला ना गाव टाईप वाटत होतं, तर मग मी फटाफट व्हिडिओ काढून घेतले. खूप चांगला प्लेस होता आणि मस्त व्हिडिओ करून घेतले. आणि मग केली सगळ्यात आधी नाश्त्याची तयारी. नाश्त्यामध्ये सँडविच खाल्ले आम्ही. आणि मग नंतर आमचं झालं चालू मस्ती माझ्या पिल्लूची. सगळ्यात आधी तर त्याने खेळणं चालू केलं. मग हा खेळतोय म्हटलं, मम्मीला बोलली याच्याकडे बघ तू, आम्ही जातो थोडेसे व्हिडिओज करायला. मग आम्ही गेलो तिकडे आणि व्हिडिओज केले मस्त लगे. आणि खूप सारे गेम पण खेळायचे होते पुढे पुढे. आणि झोका खेळला आम्ही. झोका खेळून मग दुसरा मोठा झोका पण होता. खूप एन्जॉय केला आम्ही, एकदम मस्त वाटत होतं. आणि मेन तर ते घरचं कामाचं टेन्शन नव्हतं ना, काय नव्हतं, काहीच विचार नव्हता, नुसतं एन्जॉय होतं मस्त. मग माझ्या बहिणीने आणि माझ्या मम्मीने आम्ही फोटो